आपण बघणार आहोत भेंडी फ्राय. हॉटेलसारखी आपण भेंडी फ्राय करणार आहोत. कृपया तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघावा. दगडे फॅमिली चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. हे बघा, भेंडी आपण धुवून घेतली, नंतर चिरून घेतली आहे. आता थोडंसं बेसन पीठ आपण भाजत आहोत. हे बघा, एका कढईमध्ये आपण बेसन पीठ घेतलं आहे. चांगलं भाजून घ्यायचं. नंतर फोडणीसाठी यामध्ये आपण हळद, मीठ, बेसन पीठ, मिरची मसाला आणि थोडी चाट मसाला, थोडं मीठ असं सगळं या प्रकारे सगळे मसाले टाकून आपण याला फ्राय करणार आहोत. हे बघा, मीठ पण टाकलेलं आहे. बघा आता किती सुंदर रेसिपी तयार होते. हे बघा, भेंडी फ्राय आपली कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. आपण पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. आपण बीट आणि गाजर घेतलेले आहे. आता हे किसून घेणार आहोत आपण. आता हे बारीक किसून आणि वाटून घेतलेले आहे आपण. येथे आपण गाजराचा किस आणि येथे आपण गाजर बारीक किसून घेतलेला आहे आणि कलरसाठी आपण यामध्ये बीट पण टाकलेले आहे. आता हे परतून घेऊ. याच्यात थोडेसे 1 चमचा तूप टाकू आपण. आता 1 चमचा तूप टाकत आहोत. आता या तुपामध्ये आपण हा परतून घेऊ गाजराचा किस. कलरसाठी आपण बीट पण वापरलेले आहे. हे चांगलं परतून घेऊन यामध्ये आता आपण रवा पण टाकणार आहोत. अर्धी वाटी रवा पण टाकायचा आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला टेक्स्चर दिसते गुलाबीचा, डार्क गुलाबीचा. आता थोडासा हलका पिंक कलर झालेला आहे. आता हे 3 मिनिटं यामध्ये आता आपण 2 वाट्या दूध टाकणार आहोत. यामध्ये आता आपण 1 वाटी साखर टाकणार आहोत. जास्त गोड हवं असेल तर 1.5 वाटी करा प्रमाण त्याचं, पण तुमच्या क्वांटिटीनुसार असेल ते तशी तुम्ही साखर ॲडजस्ट करू शकता, कमी जास्त. जास्त गाजराचं प्रमाण जर जास्त असेल तर जास्त साखर पण लागू शकते. वेलची पावडर टाकत आहोत आपण थोडं. यामध्ये आपण 1 वाटी दूध टाकणार आहोत. रवा गरम करून घेणार आहोत आपण. बंद करूया आता. हे बघा, आपले बीटचे लाडू तयार आहेत. तुम्ही बघू शकता, जवळून अगदी बघू शकता. अशा प्रकारे
बीटचे लाडू तयार आहेत. अगदी छान झालेले आहेत. तुम्ही पण टेस्ट करा. तुम्ही पण बनवा आणि टेस्ट करा आणि कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.